हाय सगळ्याला नमस्कार, सगळ्याला जय भीम, जय शिवराय आणि सगळ्याला शुभ सकाळ. तर मी घातलाय आज ड्रेस. कसा वाटतो या मायालिके सारखं दिसतोय का कसं? तर का उन्हाळा लागला आता नाव दिसायला लागलं. तर वळका नाव का आहे तर तुम्ही तर आधी बघितलंच असेल. कारण का आता मला असं झाल्यावर दिसतं या. तर ह्याला म्हणते ते खरं प्रेम. तर नंतर सकाळ सकाळ काय बोलायला लागली आहे, पण जाऊ द्या, आपली मजा तेवढीच. कारण का सगळ्याला दिवस सारखं चांगलं जावं. तर कसा ड्रेस दिसतोय बघा. हां, तर ड्रेसमध्ये नक्की सांगा मला कशी दिसते. अजून काय पारुशीच आहे, पण मला सुरुवात करावी आपली हिडीवला. म्हणजे हिडीव केला म्हणजे दुसरं परत सकाळचे काम आहे का ना दुसरे येरबळचे. तर यांना रात्री कुठे गेलं तर जेवायला बघा मला सोडून मालक आणि ते. होय, कुठे गेलं तर फेमस त्यांचं 77 म्हणजे यूट्यूबला त्या फेसबुकला ते उघडलं का 77 तेवढंच असतं याड. आपल्याला काय घ्यायचं म्हणलं का चला काय कुठं जेवायला जायचं म्हणलं का, म्हणजे अजून आपण काय गेलो नाही कुठं जेवायला बिवायला, तशीच मालकाने नेलेलं. पण ती म्हणत होतं मला एकदा का होऊन आपण 77 मध्ये जायचं आहे का नाही. तर कसं मग जेवण होतं 77 मधलं. हां, तर आता आम्हाला काय मटण बिटन काही खायचं नाही पौर्णिमापर्यंत, 2 तारखेपर्यंत. मग तिथनंच आमच्या काय ते गाड्या वन्या ते असते ते, मग तिथनं सुरुवात करायची असते. तर दुनिया सारवण तर ते केलेलं तर तुम्ही बघितलेलंच आहे. त्याच्यामुळं मग काय खाल्लं नेमकं सांगा की. डाळ भात. डाळ भात. हां, तर मालकन ती गेलते. तर आता तुम्हाला दाखवते मी राडा. एवढा राडा काढायचा सगळा. आंघोळ करायची, पाणी ठेवलं इकडं पातेलं घासायला. तर लई दिवस झालं मुहूर्तच नाही, कामाने सवडच मिळत नाही तर कधी कसं हे करावं. तर घेते बघा तुम्हाला दाखवते. आता एवढा सगळा राडा सुट्टी असल्यामुळं हे सगळं झाडून ते काढायचं. काही असं सगळं भांडी ते गोळा करून आपण इकडं सगळं सुट्टी दिवशी इकडं सगळं ते पटांगण करत असते. तर घरात बी दाखवते तुम्हाला राडा. आबा हे असा राडा सगळा आहे. तर आता सगळं उचलते आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, कुठंही टॉप करू नका. तर तिथं अंधारात आहे ती झोपले ती, त्यांना काय दिसत नाही ते अजून पोरं. आता 8 वाजले तरी उठणार ती. तर चला कंटिन्यू बघा. तर झालं बघा आता चहा पाणी आंघोळ सगळं. तर आता झाली सुरुवात करायची. सरे तर असं आपण सगळी भांडी ती घासली. इथं निम्मी रॅकला लावली ती अशी सगळं घरदार निर्मळ करून तर चहा पाणी करून. तर काल सारवलं होतं, आता काय सारवायला म्हणा भेटलं नाही. शेण काय तसंच आहे पाटीत. ती आता चुलीपाशी बसली. तर चालली आपल्या दुटीवर. आता दुटी म्हणजे आता जी सुरुवात होती बघा, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माझी कामाची सुरुवात. आता जेवणसुद्धा मिळत नाही मला. आता चहा पेलेली तेवढ्यावरच. आता 1 वाजते का 2 वाजते तर जेवायला ते पण सांगता येत नाही, आहे का नाही. 2 वाजते का 1 वाजते ती पण सांगता येत नाही, का 3 वाजते त्या जेवायला. कारण का 1 खेप भरलेली आहे काल परवा दिवशी. काल सुट्टी असल्यामुळं ही इंदापूरला गेलं तर मालक आणि ती, त्याच्यामुळं काय हीच नाही झाली, खेप खालीच केली नाही. तर ती 1 खाली करायची. परत तिथं चिटकलेला माल आहे ती काढायचा. लय अवघड आहे. आणि अजून आपल्या हातात बांगड्या नाही ते 2-3 दिवस झाले. तर बांगडे बी भरायचे ते. तर काय ऊन लागू नाही तर नका का लागू, ती टोपी निघतच नाही. डोळा कसा आहे सांगा. काल सगळ्याची कमेंट आली ते डोळ्याला. बर का झाला. तर मेडिकलमधनं जसं तुम्ही म्हणलं तसं मी मेडिकलमधनं औषध त्यांनी आणलं होतं आहे ना. आणलं होतं की काल तरी ताईचं फोन आला पंढरपूरच्या.
बरं आहे का डोळा बरं आहे थोडं आणि ठस ठस करते. तर त्याच्यामुळं ते टुप्पूमुळं फरक पडला. तर त्याला आता घेते एवढी माती ओढून आहे का नाही. बघा फाका बघा हाय का ना कॅमेरा चालू करत तरच बोलते तर नवीन माती उकरून दिली ह्यांना. आज खांडण टाकायचे आहे. हा आज बघा उद्या ह्यांचं जरा चिकन चिकाट येतोया. हम्म. येत नाही ना आमच्या त्या हाताचा मळ आहे हाताचा मळ. उजव्या हाताचा मळ बदाजीचा आणि डाव्या हाताचा बाईचा. हा त्याच्यामुळं काय आम्ही बेत नाही कसलं का असं ना. चला तर मग आम्ही घेऊन येतो मोठ्या मालकांना. तवर ही आळ फैलावते ती या. तर आता मिठी लावली या अजून 9 वाजले तवरच उरका काम आहे तेव्हा का असं चाललंय. सकाळ सकाळपर्यंत ऊन लागतंय यांना सुख लागतंय. मन आमची वड आहे. हा. तशी यांना वाटतंय मालक कोणसाटपणा म्हणते ते या. मग कसं मग काय आज रविवार सुट्टी असते आपल्याला. हा असं ते असते या. तुम्हाला जरा उन्हाताना जरा आराम मिळतो या म्हणून म्हणायचं. आणि आज पैसे जरा 4 पैसे जरा जास्त मिळतात आता दिवस आजच्या आहे का? सुट्टीचा दिवस हजाराचा होतो यांचा. त्यामुळे आमची वड असते या. दुसरं काय नाही. नाही ना नाही काय नाही. चला तर मग आता आम्ही येतो या. मोठ्या मालकांना घेऊन. या तर ही आता माती झाली आता ही टाकायचं बघा ही असलं खंडन त्याच्यात. हात दुखतोय काय करावं. गोळी गेल्या का तेवढ्या पुरतंच राहतं या बाकीचं काहीच राहत नाही. तर गोळ्या तर कुठवर गिळावा आहे का ना. तर तुम्हाला दाखवते ही गोल कसं करते तर एवढं बारकी आहे आम्हाला सवय नाही पण ते त्यातच किती उद्या पडतंय बघा. तर मागच्या कॅमेऱ्यात दाखवतो तुम्हाला कसं गोल करते. आता असं त्याला कशाला हे करताय. तर असं गोल करायचं त्यात ते खंडण टाकायचं आणि मग ते मुरतं या. तर एवढं खोल करत नाही तर पण ते त्यात मुरायसाठी. तर आता हे आडवे आहेत ते इटा उचलावं लागतील. तुडवलं बा कुत्र्यानं हो का पाय दिलं हो का असंच गेलं एक कुत्रं. हे असं एक कुत्रं एक सुधर देत नाही. काम करायची ते करायची आणि वरनं हे असलं. मी फक्त एवढं शिकले नाही बघा हे असलं गोल करायला. मला येतच नाही आहे का ना. हा हो मला कधी शिकवताय असलं गोल करायला. तुला वय हा मग तुम्ही कावा कुठं गेला विला तरी तेवढंच आपलं. हा तर चला आता तेवढं ते टाकावं लागेल आता मला. हे सोडतेलं पाणी दोघं हे टाकून घेतो याच्यात. ही पाऊस पडल्यावर असं नुकसान होतं बा हाय का. काय थापून हाय काय जाऊ एवढं सगळं टाकायचं आता या कागदाखाली गेले. तर चला आता बाजार ते आणायचं आहे पण बाजार ही म्हणते ते आता नको बाजार आणायला. आता गावातच जायचं इट खाली करायला. मग तिथनं इट खाली करून येताना मग परत येता बाजार पण आणू कारण आता बाजार नसल्यामुळं मग हे करू. तर चला आता